विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासामध्ये आपण समरूपता हा पाठ लक्षात कसा ठेवायचा यासाठीचे 4 मुद्दे बघितले। त्यानंतर त्रिकोणाचा पाया कशाला म्हणतात, त्रिकोणाची उंची कशाला म्हणतात हे बघितलं। तसंच आपण दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर त्यासाठीचे गुणधर्म बघितले। दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या गुणधर्मामध्ये आपण समान पाया असणारे त्रिकोण, समान उंची असणारे त्रिकोण आणि समान पाया आणि उंची असणारे त्रिकोण हे पाहिले। आता या गुणधर्माचा वापर करून आपल्याला सराव संच 1.1 हा शिकायचा आहे। याच्यामध्ये आपण काही उदाहरणे घेणार आहोत। त्यामधलं पहिलं उदाहरण आहे एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे। एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे। दुसऱ्या त्रिकोणाचा पाया पाया 10 आणि उंची 6 आहे। तर आपल्याला काढायचं आहे, तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा। तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा। या उदाहरणामध्ये तुम्हाला दोन त्रिकोण दिलेले आहेत। एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे। दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे। तुम्हाला त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढायचे आहे। त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढण्यासाठीच्या पहिल्या गुणधर्मामध्ये आपण बघितलं होतं, जर त्रिकोणाचा पाया आणि उंची दोन्हीही जर भिन्न असतील तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या पाया आणि उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तराबरोबर असते। आता या उदाहरणामध्ये तुम्हाला काय दिसतंय, पहिल्या त्रिकोणाचा पाया 9 उंची 5, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6। म्हणजे या ठिकाणी पाया वेगळा आहे, त्याचप्रमाणे त्रिकोणाची उंची सुद्धा वेगळी आहे। म्हणजेच हे दोन त्रिकोण भिन्न पाया आणि भिन्न उंचीचे त्रिकोण आहेत। म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा गुणधर्माचा पहिला गुणधर्म उपयोगी पडणार आहे, ज्या ठिकाणी पाया आणि उंची भिन्न आहे। उदाहरण सोडवताना सुरुवातीला दिलेली माहिती, त्यामध्ये पहिल्या त्रिकोणासाठी क्षेत्रफळ A1 पाया B1 हा 9 आणि उंची H1 बरोबर 5। तसेच दुसऱ्या त्रिकोणासाठी क्षेत्रफळ घेऊ A2, त्याचा पाया घेऊ B2 आणि या ठिकाणी पाया दिलेला आहे 10, त्यानंतर उंची दिलेली आहे H2 बरोबर 6।
त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराबरोबर असते. म्हणून या ठिकाणी दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर A1 छेद A2 हे असेल संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराबरोबर. उदाहरणामध्ये दिलेल्या किमती आपण घेऊ. B1 आहे 9, H1 आहे 5, B2 आहे 10, H2 आहे 6. म्हणजेच हे काय मिळणार आहे, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. इथं 5 ने 10 ला भाग करून 3 ने 9 आणि 6 ला भाग घालून तर आपल्याला उत्तर मिळेल, गुणोत्तर मिळेल A1 छेद A2 बरोबर 3/4. म्हणजेच दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर 3/4 येणार आहे. सराव संच 1.1 मधले दुसरे उदाहरण आहे. दिलेल्या आकृतीमध्ये BC लंब AD, AD लंब AB, BC बरोबर 4, AD बरोबर 8, तर त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण ADB चे क्षेत्रफळ काढा. आता अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये तुम्हाला आकृतीचं निरीक्षण करायचे. दिलेल्या आकृतीमध्ये कुठली माहिती दिलेली आहे हे तुम्हाला सुरुवातीला बघावं लागेल. इथं BC लंब, BC AB ला लंब आहे, BC लंब AB. त्यानंतर दिले AD लंब AB. लंब आहे याचा अर्थ काय, लंब आहे म्हणजे ती त्याची उंची आहे. म्हणजे या ठिकाणी BC ही ABC ची उंची झाली आणि AD ही ADB या त्रिकोणाची उंची झाली. हे दोन्हीही लंब AB हा एकाच बाजूवर आहे, BC हा AB वर लंब आहे, तसंच AD हा सुद्धा AB याच बाजूवर लंब आहे. म्हणजे ज्या बाजूवर लंब काढलेला आहे ती बाजू म्हणजे त्या त्रिकोणाचा पाया. मग या ठिकाणी BC लंब AB आहे म्हणजे AB हा पाया झाला. दोन्ही त्रिकोणासाठी AB हा पाया झाला. म्हणजेच या आकृतीवरून तुम्हाला काय दिसतंय की हे जे दोन त्रिकोण आहेत हे दोन त्रिकोण समान पाया असणारे त्रिकोण आहेत, समान पाया असणारे त्रिकोण. आणि आपण काल बघितलेले आहे की समान पाया असणाऱ्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणामध्ये असते. आता या उदाहरणामध्ये AB हा जो AB ही जी बाजू आहे ही तुम्ही पाया म्हणून घेऊ शकता किंवा याला जर तुम्ही पाया घेतला तर ही तुम्ही उंची म्हणून सुद्धा घेऊ शकता. म्हणजे तुम्ही पाया वेगळा आणि उंची वेगळी असं सुद्धा करू शकता. म्हणजे हे AB ही बाजू उंची घ्या किंवा AB ही बाजू पाया घ्या. दोन्ही प्रकारामध्ये हे उदाहरण तुम्हाला सोडवता येईल. मी या ठिकाणी उदाहरण सोडवत असताना AB ला पाया समजलेला आहे, AB हा पाया घेतलेला आहे आणि ह्या दोन बाजू उंची म्हणून घेतलेल्या आहेत. म्हणून मी हे उदाहरण
समान पाया असणाऱ्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे गुणधर्म वापरून सोडवणार आहे। उदाहरण सोडवताना तुम्हाला लिहायचे आहे त्रिकोण ABC व त्रिकोण ADB मध्ये BC लंब AB, AD लंब AB म्हणून हे दोन त्रिकोण समान पाया असणारे त्रिकोण आहे। एकाच बाजूवर लंब टाकलेला असल्यामुळे ज्या बाजूवर लंब टाकलेला आहे ती बाजू पाया आहे, म्हणून समान पाया असणारे त्रिकोण। तसंच तुम्ही समान उंची असणारे त्रिकोण सुद्धा लिहू शकता। समान पाया असणारे त्रिकोण व त्रिकोणाचा पाया जर समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तराबरोबर असते। म्हणून लिहिताना काय लिहायचं, त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर म्हणजे हे एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद त्रिकोण ADB चे क्षेत्रफळ हे झालं क्षेत्रफळाचं गुणोत्तर। त्याच्याबरोबर तुम्हाला लिहायचंय संगत उंची, त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तराबरोबर ABC या त्रिकोणामध्ये उंची कुठली आहे, BC ही उंची आहे, म्हणून तुम्हाला इथं BC लिहायचं। आणि ADB या त्रिकोणामध्ये AD ही उंची आहे, म्हणून तुम्हाला इथे लिहायचंय AD। क्षेत्रफळे संगत उंचीच्या प्रमाणात। आता उदाहरणामध्ये तुम्हाला BC दिलेला आहे, BC आहे 4, AD आहे 8, 4 ने 8 ला भाग घातला म्हणून उत्तर आलं ह्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर मिळालेले आहे। त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण ADB चे क्षेत्रफळ बरोबर 1/2। दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे हा प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेला आहे। त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण ADB चे क्षेत्रफळ बरोबर उत्तर आलेला आहे 1/2। आता उदाहरण नंबर 3, उदाहरण तिसऱ्यामध्ये सांगितलेलं आहे शेजारी आकृती AP लंब BC, AD समांतर BC, तर या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर तुम्हाला काढायचे आहे। AP लंब BC आणि AD समांतर BC। आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे दोन समांतर रेषांमध्ये असणारे त्रिकोण हे तुम्हाला काल समजून सांगितलंय। जर तुम्हाला अडचण असेल तर अजून तुम्ही कालचा व्हिडिओ जो आहे तो परत पुन्हा एकदा बघा आणि ह्या संकल्पना समजून घ्या। या ठिकाणी हे जे दोन त्रिकोण आहेत त्रिकोण ABC आणि त्रिकोण BDC, हे दोन त्रिकोण AD आणि BC ह्या दोन समांतर रेषांमध्ये आलेले त्रिकोण आहेत। म्हणजे त्रिकोणाचा पाया एका रेषेवर आहे आणि त्रिकोणाचा शिरोबिंदू हा दुसऱ्या रेषेवर आहे। असं जर असेल तर हे दोन त्रिकोण समान उंचीचे त्रिकोण असतात। तसंच या दोन त्रिकोणामध्ये BC हा दोन्ही त्रिकोणाचा सामायिक पाया आहे। बघा इथे दिसतोय हा BC पाया, B पासून A बिंदूला जोडले, C पासून A बिंदूला जोडले, BC हा त्याचा पाया झाला। तसं दुसऱ्या त्रिकोणामध्ये पण B हा इथं D ला जोडलाय आणि C हा बिंदू सुद्धा D ला जोडलाय, म्हणजे BC हा या दोन्ही त्रिकोणाचा पाया आहे। म्हणजे या दोन्ही त्रिकोणासाठी BC हा सामायिक पाया आहे। त्याचप्रमाणे हे दोन त्रिकोण समांतर रेषांमध्ये आलेले आहेत, म्हणजेच हे दोन त्रिकोण
समान उंचीचे त्रिकोण आहे. म्हणजेच ह्या दोन त्रिकोणाचा पाया सारखा आहे आणि उंची सुद्धा सारखी आहे. म्हणजेच हे समान पाया आणि समान उंचीचे त्रिकोण आहे. आणि जर असं असेल तर मग काय होईल? या दोन त्रिकोणाचा पायाही सारखा आहे, उंचीही सारखी आहे, तर ह्या दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळ सुद्धा काय असतील? सारखे असतील. हा गुणधर्म आपण कालच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात शेवटचा गुणधर्म बघितलेला आहे. समान पाया आणि समान उंची असणाऱ्या त्रिकोणांचे क्षेत्रफळ सुद्धा सारखीच असतात. त्याचा उपयोग करून आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. कालचा व्हिडिओ जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलेला असेल तर तुम्हाला हा सराव संच सोडवायला कुठलीही अडचण येणार नाही. त्यासाठी तो व्हिडिओ परत बघा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी त्रिकोण ABC उदाहरण सोडवत असताना त्रिकोण ABC व त्रिकोण BCD हे दोन त्रिकोण सामायिक पाया BC असणारे त्रिकोण आहेत. तसेच AD समांतर आहे BC म्हणून यांची उंची समान आहे. म्हणून हे समान पाया व समान उंचीचे त्रिकोण आहे. म्हणून ह्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण BCD चे क्षेत्रफळ बरोबर असणार आहे 1/1. दोन्ही इथे आपल्याला गुणोत्तर विचारले म्हणून तुम्हाला उत्तरामध्ये या दोन्हीचं गुणोत्तर 1/1 घ्यायचं आहे. प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे म्हणून उत्तरामध्ये सुद्धा आपल्याला त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ जसे त्रिकोण BCD चे क्षेत्रफळ बरोबर 1 जसे 1 अशा प्रकारे तुम्हाला या उदाहरणाचं उत्तर द्यायचं आहे. दोन समांतर रेषांमधील त्रिकोण आहे, त्यांचा पाया सारखा आहे म्हणून त्यांची पाया आणि उंची सारखी आहे म्हणून त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे 1 जसे 1 असणार आहे. आता उदाहरण नंबर 4. उदाहरण नंबर 4 मध्ये दिलेले आहे शेजारील आकृतीत रेख PS लंब रेख QR, रेख PS लंब रेख QR, त्यानंतर रेख QT लंब रेख PR. जर RQ बरोबर 6, RQ या ठिकाणी RQ आहे, RQ दिलेला आहे 6, PS बरोबर 6, PS दिलेला आहे 6, PR बरोबर 12, PR दिलेला आहे 12. तर तुम्हाला काढायचे QT. हा जो QT आहे याची लांबी तुम्हाला काढायची आहे. आता या उदाहरणामध्ये त्रिकोण PQR हा एकच त्रिकोण घेतलेला आहे. इथे तुम्हाला सांगितले PS लंब आहे QR, PS हा QR ला लंब आहे. याचा अर्थ PS ही उंची झाली आणि QR हा पाया झाला. इथं उंची पण दिलेली आहे, उंचीची लांबी दिलेली आहे, त्याचप्रमाणे पाया पण दिलेला आहे. पाया आणि उंची दोन्हीही या ठिकाणी माहित आहे. त्रिकोणाचा पाया आणि उंची माहित असेल तर तुम्हाला त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढता येते. इथं तुम्हाला QT काढायचे. त्यानंतर आणखी इथं QT लंब PR दिलेला आहे.
तुम्हाला काल सांगितलं होतं मी की कुठल्याही त्रिकोणाला की त्रिकोणाला एकच पाया आहे, एकच उंची आहे असं समजायचं नाही. जी उंची आहे त्याप्रमाणे त्याचा संगत पाया असतो हे तुम्हाला सांगितलं. जसं इथं PS ही उंची घेतली तर तिचा संगत पाया कुठला होणार आहे? QR. QR हा त्याचा संगत पाया आहे. आणि QT ही उंची घेतली तर QT चा संगत पाया PR आहे. म्हणजे जो पायाच्या सोबत त्याची संगत उंची, जी उंची त्याच्यासोबत संगत पाया, हे दोन्ही व्यवस्थितपणे घ्यायचे, जोडीने घ्यायचे. ज्याचा पाया आहे त्याची संगत उंची तुम्हाला घ्यायची आहे. एका ठिकाणची उंची आणि एका ठिकाणचा पाया जर तुम्ही घेतला तर उदाहरण तुमचं चुकणार आहे. म्हणजे संगतीला खूप महत्त्व आहे आयुष्यामध्ये सुद्धा आणि उदाहरणामध्ये सुद्धा. आपल्या आयुष्यामध्ये आपण कशी संगत करतो, कशासोबत राहतो हे महत्त्वाचं आहे. तसंच इथं सुद्धा संगत पाया जो आहे त्याच्यासोबत संगत उंची कुठली आहे याला महत्त्व आहे. जेव्हा PS हा पाया आहे त्यावेळेस PS ही उंची आहे त्यावेळेस QR हा पाया आहे. QT ही उंची आहे त्यावेळेस PR हा त्याचा पाया आहे. हे लक्षात ठेवायचे. आता कुठल्याही त्रिकोणाचं क्षेत्रफळ, जेव्हा एखादी जागा आहे ती जागा आपण कुठल्याही पद्धतीने मोजली तर त्याचं क्षेत्रफळ आहे ते बदलत असतं का? नाही बदलणार. तुम्ही कसंही मोजलं तरी पण क्षेत्रफळ हे तेच राहणार आहे. तसंच इतर त्रिकोणामध्ये सुद्धा कोणताही पाया उंची घेऊन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढलं तर ते क्षेत्रफळ बदलत नाही. म्हणजे एका त्रिकोणाचं जे क्षेत्रफळ आहे ते क्षेत्रफळ या ठिकाणी तेच राहणार आहे, तुम्ही कुठल्याही पद्धतीने काढलं तर. मग त्याचाच उपयोग आपल्याला या उदाहरणामध्ये करायचा आहे. इथं तुम्हाला त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ दोनदा काढायचे. एकदा PS उंची आणि QR पाया घेऊन काढायचे आणि एकदा QT उंची आणि PR पाया घेऊन काढायचं आहे. पहिल्यांदा आपण त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ बरोबर 1/2 त्याचा पाया घेऊ QR आणि त्याची संगत उंची घेऊ PS. किमती ठेवू 1/2 QR दिलेला आहे 6, PS ही त्याची उंची दिलेली आहे 6. तर या ठिकाणी 2 ने भागल्यानंतर तुम्हाला उत्तर मिळणार आहे 18 चौरस एकक. त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ, याला आपण समीकरण 1 नाव. आता याच त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला QT ही उंची आणि PR हा पाया घेऊन काढायचे आहे. PR पाया आणि उंची QT. 1/2 PR माहित आहे 12, QT आपल्याला काढायचं आहे. तर त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ बरोबर 2 ने इथं 12 ला भाग घालू, 2×12 6 गुणिले QT. हे समीकरण नंबर 2. आता हे समीकरण 1 आणि 2 वरून तुम्हाला लिहिता येईल त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ 18. म्हणजे समीकरणाची डावी बाजू सारखी असेल तर उजवी बाजू सुद्धा सारखी आहे. म्हणून मी लिहिते समीकरण 1 व 2 वरून. कोणत्याही समीकरणाची डावी बाजू सारखी असेल तर त्याची उजवी बाजू सुद्धा सारखी असायला पाहिजे. म्हणून इथं लिहू 6 गुणिले QT बरोबर 18. मग QT बरोबर तुम्हाला मिळणार आहे 18. हे गुणाकारातलं 6 इकडे घेऊन आपण भागाकारामध्ये घेऊ, 6 ने 18 ला भाग घालू. म्हणून QT बरोबर 3 एकक. इथं या उदाहरणामध्ये कुठलंही एकक दिलेलं नाही, म्हणून तुम्हाला क्षेत्रफळाचं पण एकक लिहिताना चौरस एकक असं लिहायचंय आणि उंचीचं पण एकक लिहिताना 3 एकक असं लिहायचं
आहे म्हणून QT मिळालेला आहे. प्रश्न विचारलाय QT काढा म्हणून QT बरोबर आहे 3 एकक. काय अडचण आहे उदाहरणामध्ये? अडचण असली तर तुम्हाला ग्रुपवर विचारायला सांगितले. कालच्या पण व्हिडिओमध्ये सांगितले. कुठला भाग समजलेला नसेल तर तो आपापल्या वर्गाच्या ग्रुपवर विचारा, त्याच्यातल्या अडचणी विचारा आणि समजून घ्यायचा प्रयत्न करा. आपण जरी घरी असलो तरी आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि हा अभ्यास आपल्याला 10वीची परीक्षा द्यावंच लागणार आहे. त्याच्यामुळे अभ्यास केल्याशिवाय भाग नाही. म्हणून आपण घरी आहोत, आपण अभ्यास नाही केला तर आपल्याला मॅडम बघणार नाही किंवा कुणी विचारणार नाही, असा समज ठेवायचा नाही. आपण आपापल्या स्वतःच्या जिम्मेदारीवर हा अभ्यास करायचा आहे. आम्ही जे तुम्हाला शिकवत आहोत ते समजून घेऊन व्यवस्थितपणे अभ्यास करा, घरी राहा, सुरक्षित राहा. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला बघायचं आहे प्रमेय. जो तुम्हाला मी काल जे 4 भाग सांगितले होते त्याच्यामधील जो दुसरा भाग आहे, दुसऱ्या भागामध्ये पहिला प्रमेय, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, त्यालाच थेल्सचे प्रमेय असं सुद्धा म्हणतात. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय किंवा थेल्सचे प्रमेय. या प्रमेय शिकवताना मी मुद्दाम हे इंग्रजीमधलं लिहिले आहे, कारण हा जर व्हिडिओ सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांनी बघितला तर त्यांना सुद्धा हा प्रमेय समजून घेता येईल. दोन्ही पण मराठी मीडियम आणि सेमी मीडियमच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. म्हणून मी इथं पुढे इंग्रजीमधून तुम्हाला ह्या स्लाइड्स दाखवत आहे. प्रमाणाचा मूलभूत प्रमेय काय आहे? त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा उरलेल्या 2 बाजूंना जर भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल. जसं या स्लाइड मध्ये दाखवलेलं आहे, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा. जसं ही D ही जी रेषा आहे, इथं आपण आपल्या प्रमेयामध्ये त्याला रेषा L हे नाव दिलेलं आहे. रेषा L ही बाजू BC ला समांतर असणारी रेषा आहे. एका बाजूला, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा ही उरलेल्या 2 बाजूंना, आता या ठिकाणी BC या बाजूला समांतर असणारी रेषा आहे. उरलेल्या बाजू कुठल्या? उरलेल्या बाजू AB आणि बाजू AC या 2 बाजू. उरलेल्या बाजूंना 2 भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल ही रेषा या 2 बाजूंना D आणि E ह्या 2 भिन्न बिंदूमध्ये छेदते. जर असं असेल, एका बाजूला समांतर आहे आणि उरलेल्या बाजूला 2 भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल तर ती रेषा या उरलेल्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. प्रमाण म्हणजे काय? सारखे गुणोत्तर. 2 बाजूंना ही रेषा विभागत असताना जे त्यांचे भाग झालेले आहेत ते भाग सारखे आहेत, म्हणजे त्यांचं झालेलं जे प्रमाण आहे ते प्रमाण म्हणजे सारखे गुणोत्तर. हे जे गुणोत्तर आहे, ह्या रेषाखंडाचे झालेले भाग AD आणि DB याचं जे गुणोत्तर आहे तेच गुणोत्तर दुसऱ्या बाजूचं म्हणजेच AE आणि AC याचं गुणोत्तर. म्हणजेच या ठिकाणी जर रेषा 2 बाजूंना भिन्न बिंदूमध्ये विभागत असेल तर ती प्रमाणात विभागते. म्हणजेच AD छेद DB बरोबर असते AE छेद AC. हा प्रमेय सिद्ध करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला काय लिहावे लागेल? सुरुवातीला त्याची फिगर काढावी लागेल. फिगर मध्ये, आकृतीमध्ये तुम्ही काढलेला आहे त्रिकोण ABC. ABC या त्रिकोणामध्ये L ही रेषा BC ला समांतर आहे हे काढलेलं आहे. याच्यावरून तुम्हाला पक्ष लिहिता येईल. पक्षामध्ये आहे त्रिकोण ABC मध्ये रेषा L समांतर आहे बाजू BC आणि रेषा L बाजू BC ला AB आणि AC ला अनुक्रमे D व E बिंदूमध्ये छेदते. एक रेषा उरलेल्या 2 बाजूंना 2 भिन्न बिंदूमध्ये छेदते आणि BC ला समांतर आहे. हे आपलं पक्ष आहे. तुम्हाला साध्य काय करायचे, सिद्ध काय करायचे? सिद्ध करायचं आहे AD छेद DB. हे तुम्हाला इथं स्लाइड मध्ये पण दिसत आहे. AD छेद DB बरोबर AE छेद EC. AD छेद DB बरोबर AE छेद
EC हे पण तुम्हाला इथं सिद्ध करायचं, हे आपल्याला इथं सिद्ध करायचं आहे की उरलेल्या दोन बाजूला प्रमाणामध्ये विभागते. आता त्यासाठी तुम्हाला रचना करायची आहे. रचना काय करायची आहे, तुम्हाला हे B जोडायचं आहे, त्याचप्रमाणे हे DC पण जोडायचं आहे. रचना आहे रेख DC व रेख B, रेख DC व रेख B काढा, ही तुम्हाला रचना करायची आहे. आता हे सिद्ध करण्यासाठी AD छेद DB हे सिद्ध करण्यासाठी आपण रचना केली. आता तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये जे जे 3 गुणधर्म सांगितलेले आहेत या सगळ्या गुणधर्माचा तुम्हाला या प्रमेयासाठी वापर करायचा आहे. कुठले गुणधर्म? समान उंचीचे त्रिकोण, समान पाया आणि उंची असणारे त्रिकोण. आता आकृतीचं तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला असं दिसतं, हे जे दोन त्रिकोण आहेत, त्रिकोण ADE, ह्या स्लाइड मध्ये तुम्हाला हा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण इथं जो निळ्या रंगाने दिसत आहे तो त्रिकोण ADE आणि लाल रंगाने जो दिसत आहे तो त्रिकोण BDE. इथं आकृतीमध्ये हा त्रिकोण ADE आणि त्रिकोण BDE हे जे दोन त्रिकोण आहेत हे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर तुम्हाला सुरुवातीला घ्यायचं आहे. हे दोन त्रिकोण कसले त्रिकोण आहेत? या दोन त्रिकोणामध्ये या ठिकाणी हा निळा त्रिकोण, आता ह्या आकृतीमध्ये तुम्हाला खाली हा त्रिकोण सरळ करून दाखवलाय. ADE हा त्रिकोण आणि BDE हा त्रिकोण, ह्या दोन्ही त्रिकोणामध्ये पाया जो आहे हा पाया वेगवेगळा आहे. इथे AD हा पाया आणि BC हा पाया आहे, पण ह्या दोन्ही त्रिकोणाचा शिरोबिंदू E मात्र सारखाच आहे. म्हणजे या दोन त्रिकोणाचा पाया एकाच रेषेवर आहे आणि शिरोबिंदू E सारखा आहे. म्हणजेच हे दोन त्रिकोण समान उंची असणारे त्रिकोण आहेत. कसले त्रिकोण आहेत? समान उंचीचे त्रिकोण. म्हणून तुम्हाला या प्रमेयाच्या सिद्धतेमध्ये पहिलं जे विधान आहे ते विधान लिहायचे, त्रिकोण ADE व त्रिकोण DEB हे समान उंचीचे त्रिकोण आहेत. लक्षात आलं? समान उंचीचे त्रिकोण कशामुळे आहेत? त्यांचा पाया वेगळा आहे, पाया एकाच रेषेवर आहे आणि त्यांचा शिरोबिंदू हा सामायिक शिरोबिंदू आहे. हे तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये आणखीन एकदा तो व्हिडिओ बघा आणि ते समजून घ्या. एकाच रेषेवर पाया असेल, बिंदू शिरोबिंदू सामायिक असेल तर ते त्रिकोण समान उंचीचे त्रिकोण असतात. म्हणून हे दोन त्रिकोण समान उंचीचे त्रिकोण आहेत. म्हणून त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायाच्या गुणोत्तराबरोबर असतं. म्हणून इथे आपण पहिलं विधान लिहिलेलं आहे, त्रिकोण ADE चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण DEB चे क्षेत्रफळ बरोबर त्यांचा पाया कुठला आहे? AD आणि DB. म्हणून इक्वल बरोबर AD छेद DB. ह्याला विधान नंबर 1 दिले आणि त्याचं कारण लिहिले क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात. तसेच आपल्याला पुढचे दोन त्रिकोण घ्यायचे. पुढच्या दोन त्रिकोणामध्ये हे दोन त्रिकोण ADE आणि त्रिकोण DEC हे दोन त्रिकोण या ठिकाणी परत एक त्रिकोण निळ्या रंगाने दाखवलाय, दुसरा त्रिकोण लाल रंगाने दाखवलाय आणि हे पण त्रिकोण पहिल्या त्रिकोणासारखेच आहेत. पहिल्या त्रिकोणामध्ये कसं त्यांचा दोन्हीचा पाया एकाच रेषेवर होता, त्यांचा शिरोबिंदू सामायिक होता. तसंच इथं सुद्धा त्यांचा जो पाया आहे ते एकाच रेषेवर आहेत, शिरोबिंदू सामायिक आहे. म्हणजे हे दोन त्रिकोण जे आहेत हे सारख्या उंचीचे समान उंचीचे त्रिकोण आहेत. म्हणजे त्रिकोण ADE आणि त्रिकोण DEC हे दोन जे त्रिकोण आहेत हे दोन त्रिकोण सारख्या उंचीचे त्रिकोण आहेत आणि त्यांचा पाया मात्र वेगळा आहे. म्हणजे ही पहिली फिगर पहिल्या साइडचे हे दोन त्रिकोण, 1 नंबर हा 2 नंबर, ही पहिल्या फिगर साठी हे 1 आणि 2 नंबरचे त्रिकोण.
आणि हे 1 आणि 3 नंबरचे त्रिकोण, 1 आणि 3 नंबरचे त्रिकोण, हे दोन्ही त्रिकोणामध्ये तुम्हाला काय सारखं दिसते, हे दोन्ही त्रिकोणाच्या ज्या जोड्या आहेत त्या समान उंची असणारे त्रिकोण आहेत, म्हणून त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर दुसऱ्या जोडीसाठी लिहिले त्रिकोण ADE छेद त्रिकोण DEC, त्रिकोण DEC बरोबर AE छेद EC, ह्याला समीकरण नंबर 2 दिले. क्षेत्रफळे पायाच्या प्रमाणामध्ये, हे दोन्ही इक्वेशन सारखे आहेत. एकदा ह्या साइडचे दोन त्रिकोण घ्यायचे आणि एकदा या साइडचे दोन त्रिकोण घ्यायचे, त्याच्यावरून दोन समीकरणं तुम्हाला लिहायची आहेत. आता हे दोन समीकरण तुम्ही लिहिले, उदाहरण नंबर समीकरण नंबर 1, समीकरण नंबर 2. ह्या दोन्ही समीकरणामध्ये तुम्हाला काय दिसतंय, इथं ADE हा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण दोन्ही मध्ये सारखा आहे आणि डाव्या बाजूमध्ये फक्त हे DEB आणि DEC हे मात्र काय आहे, वेगळं आहे. DEC आणि DEB हे वेगळं आहे. तर आता हे दोन त्रिकोण कसे त्रिकोण आहेत हे आपण बघू. या ठिकाणी हा त्रिकोण DEB आणि दुसरा त्रिकोण DEC. आता हे तुम्हाला काल दुसरा गुणधर्म शिकवला होता, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की जर दोन त्रिकोण समांतर रेषामध्ये आलेले असतील, हे आपण आज पण बघितले उदाहरण सोडवताना, की दोन त्रिकोण समांतर रेषामध्ये आलेले असतील तर त्या दोन त्रिकोणाची उंची सारखी असते. या ठिकाणी हे जे दोन त्रिकोण आहेत, ह्या दोन त्रिकोण आपल्याला पक्षामध्ये दिलेला आहे. रेषा L समांतर आहे रेषा BC. ही जी रेषा आहे याला समांतर आहे. हे दोन त्रिकोण ह्या एका दोन रेषामध्ये आलेले आहेत, म्हणून हे दोन त्रिकोण काय आहेत, सारख्या उंचीचे त्रिकोण आहेत. हे लक्षात आलं, हे दोन समांतर रेषामधील त्रिकोण सारख्या उंचीचे त्रिकोण आहेत. आता या स्लाइड मध्ये तुम्हाला काय दिसतंय, ह्या दोन त्रिकोणाचा पाया जो आहे हा D, हा पाया हा हिरव्या रेषेने दाखवलेला आहे. हा पाया सारखा आहे, D हा पाया सारखा आहे. हे दोन समांतर रेषामध्ये आलेत म्हणून यांची उंची पण सारखी आहे, म्हणून आपण इथे लिहिलं त्रिकोण DEB व त्रिकोण DEC यांचा रेख D हा पाया समान आहे. रेख D हा इथे तुम्हाला दाखवलाय, हिरव्या रेषेने दाखवलाय, तो पाया सारखा आहे. आणि DE समांतर आहे BC, DE ही BC ला समांतर आहे, म्हणून त्यांची उंची सुद्धा समान आहे. म्हणजेच हे दोन त्रिकोण समान पाया आणि समान उंची असणारे त्रिकोण आहेत. त्यानंतर तुम्हाला तिसरा गुणधर्म सांगितला होता की दोन त्रिकोणाची उंची आणि पाया समान असेल तर त्यांची क्षेत्रफळे सुद्धा समान असतात. म्हणजे आता इथं कुणाची क्षेत्रफळे समान होतील, कोणते त्रिकोण आहेत की ज्यांचा पाया आणि उंची दोन्ही समान आहेत. कुठले त्रिकोण आहेत, त्रिकोण DEB आणि त्रिकोण DEC. तर ह्या दोन्ही त्रिकोणाचे क्षेत्रफळे समान आहेत. हे आपण इथं समीकरण 3 मध्ये लिहिलेलं आहे. याला समीकरण नंबर 3 दिलं. आता समीकरण 1, समीकरण 2 आणि समीकरण 3 हे जर आपण बघितलं तर समीकरण 1 मध्ये ADE सारखंच आहे, अंश सारखा आहे. डाव्या बाजूमध्ये छेद जो आहे DEB आणि DEC, DEB आणि DEC हा छेद पण दोन्हीचा सारखा आहे, अंश सारखा आहे, छेद सारखा आहे. म्हणजे हे दोन्ही गुणोत्तर सुद्धा कसे होतील, सारखे होतील. आणि हेच आपण इथं लिहिलेलं आहे. हे ह्या दोन्ही जे गुणोत्तर आलेले आहेत ADE छेद DEB बरोबर ADE छेद DEC, हे दोन्ही गुणोत्तर समान आहेत. हे कशावरून लिहिलं, समीकरण 1, 2 आणि समीकरण 3 वरून. ह्या आकृतीवरून तुम्ही लक्षात ठेवा, हे दोन त्रिकोण कुठले घेतलेले आहेत, हे वरच्या भागातले त्रिकोण घेतलेले आहेत. हे तिथे आकृती दाखवले, त्यालाच परत इथे सरळ करून दाखवले, त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की त्यांचा पाया जो आहे तो पाया सारखा आहे. हे खाली दिसणारे त्रिकोण घ्यायचे नाहीत. हा जो प्रमेय लिहिताना हे वरून जे अशा प्रकारे आकारात त्रिकोण आहेत ते त्रिकोण घ्यायचे, ते लक्षात ठेवायचे. ही आकृती तुम्हाला लक्षात ठेवायची. आता हे दोन गुणोत्तर समान आहेत,
तुम्हाला मी हे पण सांगितलंय की जेव्हा समीकरणामध्ये डावी बाजू सारखी आहे तेव्हा त्याची उजवी बाजू सुद्धा सारखी असते। मग इथं या दोन समीकरणाची डावी बाजू सारखी आहे तर त्याचबरोबर त्याची उजवी बाजू सुद्धा सारखीच असणार आहे। म्हणूनच आपण लिहिलं उजवी बाजू जी आहे AD छेद BB बरोबर AE छेद EC। आणि हेच आपल्याला ह्या प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयामध्ये सिद्ध करायचं होतं की AD छेद DB बरोबर आहे AE छेद EC। जेव्हा एक रेषा दुसऱ्या एका बाजूला समांतर असेल, उरलेल्या दोन बाजूला दोन भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल तर ती रेषा त्या दोन बाजूंना प्रमाणामध्ये विभागते, एकाच प्रमाणात विभागते। याला म्हणायचं प्रमाणाचे मूलभूत प्रमेय। विद्यार्थी मित्रांनो, हा अतिशय महत्त्वाचा असलेला प्रमेय आहे। या प्रमेयावरचे तुम्हाला उदाहरणं सुद्धा परीक्षेमध्ये येणार आहेत। हे उदाहरणं तुम्हाला सोडवायचे आहेत। आणि आता ह्यानंतरचा जो पुढचा भाग आहे तो पुढच्या तासामध्ये तुम्हाला घेणार आहे सराव संच 1.2। तर हा व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन बघा, समजून घ्या। काही अडचणी आल्या तर विचारा, हे मी तुम्हाला वारंवार सांगत आहे, कारण हे जे प्रमेय आहेत हे महत्त्वाचे आहेत। हे तुम्हाला येणं परीक्षेसाठी उदाहरण सोडवण्यासाठी महत्त्वाचं आहे।